मित्रमैत्रिणींनो, आपले सरकारमधले हे तिघे जण किती कपटी आहेत. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांपैकी कोण नेमकं कपटी आहे मला खरंच सांगा. म्हणजे करोडोच्या संख्येने मराठा समाज मुंबईमध्ये दाखल झालाय आणि ह्यांनी तिथल्या खाऊ गल्ल्या बंद करण्याचे आदेश रात्रीच दिले होते असं रोहित पवार यांनी ट्विट करून आज सांगितलंय. आणि त्यांनी त्या खाऊ गल्ल्याच्या मालकांना आलेल्या चिठ्ठ्यासुद्धा दाखवल्या की त्या चिठ्ठ्यांवर काय लिहिलेलं होतं. पूर्ण बघा. तर आपल्याला माहिती आहे की कालपासूनच मराठा समाज मुंबईमध्ये दाखल झाला. रात्री मोठ्या प्रमाणावर रेल्वे स्टेशन, रस्ते, सगळे मैदानं पॅक झाले होते. अनेक लोक रस्त्यावर, रेल्वे स्टेशनवर झोपलेले तुम्ही पाहिले असतील. आता याच्यानंतर सकाळी 10 वाजतापासून आंदोलन सुरू झालं. सरकारला हे माहिती होतं की लाखोच्या संख्येने लोक येणार आहे. 5,000, 50,000 नाही, 50 लाखाच्या जवळपास हा आकडा असं म्हटलं जाते. कुठलंही आंदोलन जेव्हा कुठेही होतं, सरकारची पहिली जबाबदारी असते त्या आंदोलकांना प्रोटेक्शन देणं. त्याच्यासाठी ते पोलीस पाठवतात. दुसरं म्हणजे आंदोलकांसाठी पाण्याची व्यवस्था करणं ही सरकारची जबाबदारी आहे. याच्या आधी करत आलेले आहेत सरकार. अण्णाच्या आंदोलनाच्या वेळेला इलेक्ट्रिसिटी तिथे पाठवलेली होती, तिथे पाण्याची व्यवस्था केली गेलेली होती, त्यांच्यासाठी टॉयलेट्स उभारले गेले होते. या ठिकाणी सुद्धा आज जेव्हा आंदोलन होते तेव्हा सरकारने हेच करणं अपेक्षित होतं. अर्थात सरकारकडून जे काय करता येईल ते त्यांनी दाखवलं. इतके पाण्याचे टँकर बोलवले, हे बोलवले. पण मग तिथल्या खाऊ गल्ल्यांना बंद होण्याचे आदेश कोणी दिले? ही चिठ्ठी कोणी दिलेली आहे या खाऊ गल्ल्याच्या लोकांना की ज्यांना हे सांगितलं की 29 तारखेला तुम्हाला तुमच्या खाण्याची दुकानं बंद ठेवायची आहे. म्हणजे गावखेड्यातून गरीब शेतकरी जेव्हा मुंबईमध्ये येईल, मुंबईमध्ये आपल्या हक्कांची मागणी करेल, भूक लागली पोटाला तर कुठे तो खाऊ शकणार नाही. महागडे हॉटेल सुरू ठेवलेले आहेत. आता महागड्या हॉटेलमध्ये जाऊन प्रत्येकजण तर खाऊ शकत नाही, प्रत्येकाची तेवढी ऐपत पण नाही आहे. खाऊ गल्ल्यांमध्ये कुठेतरी वडापाव खातो, सँडविच खातो, काहीतरी भजे खातो. हे पण त्यांना खाता येऊ नये म्हणून हा इतका कपटीपणा, हे इतकं नीच सरकार कोणीच नाही पाहिलं. खरं तर सरकार म्हणजे मुख्यमंत्री हे जनतेचे पालक असतात. भले ते कोणत्याही विचारधारेचे असू द्या. आपले संविधान म्हणते की कोणत्याही देशाचा, राज्याचा प्रमुख असेल तर ते पालक असतात. पालक म्हणजे आई वडील. ते त्यांच्या खाण्यापिण्याची चिंता बघणारच. लेकरू नाराज झालेलं असलं तरी खाण्यापिण्याची चिंता आईवडिलांनी करायचीच असते. हे अपेक्षित असताना हे कसे वागत आहेत? हे मालक असल्यासारखे वागत आहेत की आम्ही मालक आहोत आणि तुम्ही कोण आम्हाला चॅलेंज करणारे. इथं खरं तर मुद्दा हा फक्त सरकार आणि आंदोलक यांच्यामध्ये आहे आणि ते काहीतरी खूप छान मागण्या व्यवस्थित पद्धतीनेच मांडत आहे. जरांगे पाटलांचं सकाळचं भाषण ऐका. ते म्हणतात की आम्हाला जर का यांनी आरक्षण दिलं आम्ही त्यांना डोक्यावर घेऊ, आम्ही सरकारचं कौतुकच करू. ते म्हणाले की आम्हाला आंदोलनाची परवानगी दिली याच्यासाठी धन्यवाद. त्यांनी फडणवीसांना धन्यवाद दिलेले आहेत. या आंदोलकांमध्ये प्रचंड गावाकडचा माणूस आहे. यांना काही थोडं जरी मिळालं तरी तो खुश होतो. आणि ह्यांनी ते दुकानच बंद केले. याला नीचपणा, कपटीपणा म्हणायचं, काय म्हणायचं, याला शब्द नाही आहे. इतकं वाईट ही वागणूक आहे. सावत्र लेकरासारखी वागणूक हे देत आहेत. जसं काही हे सावत्र आई वडील आहेत. सावत्र पण मी म्हणते चांगले असतात, त्यांना तरी कशाला नाव ठेवायचं. तुम्ही बघितलं असेल अनेक व्हिडिओ येत आहेत की खाऊ गल्ल्या बंद असल्यामुळे लोकांना ट्रेननी कुठे कुठे जावं लागतंय. हे व्हिडिओ बघा तुम्ही. इथं लोक सांगत आहेत, आपल्या लोकलमध्ये प्रवास करणारे, आणि लोक असं म्हणत आहेत की खाऊ गल्ल्या बंद आहे म्हणून आम्ही दुसरीकडे जातोय काहीतरी खाण्याचं शोधण्यासाठी. बघा, हे टायटल इथे दिलेलं आहे की खाऊ गल्ल्या बंद असल्यामुळे हे लोक चाललेले आहेत. हे सगळे जे भरून चाललेले आहेत इकडे तिकडे प्रवास करत आहेत. आणि ही सकाळची बातमी इथे दिलेली आहे. हॉटेल खाऊ गल्ल्या बंद, आंदोलकांची खाण्यासाठी धावपळ ही या सरकारने करवलेली आहे. म्हणजे ही काय प्रकारची वागणूक आहे तुम्ही बघा. लोकांनी लय शिव्या दिल्या या सगळ्याच्यावर. कुणालाच आवडत नाही. किती घाणेरडी वृत्ती आहे असं काही लोक म्हणतात. काही लोक म्हणतात की नाही काही बंद नाही आहे. बंद नाही आहे, नाही तुम्ही बघा तिथे. हां, आता 10 पैकी 1 सुरू ठेवलं असेल त्यांनी की कोणाला कळू नये की आपण असं काहीतरी केलं. पण ह्या चिठ्ठ्या काय आहे, हे कोणी पाठवलंय? आता याच्यावर अर्थात सरकारचे शिक्के नाही. लोक म्हणतील हां सरकार नाही करू शकत. सरकारने असं केलं ना तर आत्ताच्या आत्ता ते पडू शकतात. आत्ताच्या आत्ता लोक खवळतील.
पण हे जे काही यांचं तुम्हाला माहिती आहे, बरेच कामं हे काही यांच्या अधिकृतरित्या नसतात. अर्ध्यापेक्षा जास्त कामं हे असे सांगोवांगीचेच असतात. ह्यांनी त्यांना सांगितलं, त्यांनी सांगितलं, त्यांनी कोणीतरी चिठ्ठ्या लिहून दिल्या, झालं. आणि खाऊ गल्ल्या बंद आहे. हे हाल करायचे आहे तुम्हाला ग्रामीण महाराष्ट्राचे. हे मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या जनतेने समजून घ्यावं. हे जे काही आज बसलेले सत्तेमध्ये बसलेले लोक आहे, हे खरोखर मला नाही वाटत याच्या आधीचे असे कोणतेच आंदोलनं नाही झाले. आंदोलनं होतात त्यांच्यासाठी, मांडोसुद्धा सरकार करतं, जागा देतं त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था, सगळं जे काय असेल ते. आणि आज हे या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा. थांबते. थँक्यू सो मच.